नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण थोडासा वेगळा विषय घेऊ. म्हणजे रोजच ते ब्राह्मणांवर टीका आणि त्याला त्यांची उत्तरं, हा जो काही प्रकार आपण करतो आहे आणि तो करूही पुढे आपण. कारण उत्तरं ही द्यायलाच पाहिजेत. आपली बाजू ही खणखणीत मांडायलाच पाहिजेत. पण आपल्याकडे आणखीन पण आपले वैयक्तिक समस्या भरपूर आहेत ब्राह्मणांच्या. जसं लग्नाचा हा एक सगळ्यात मोठा, लग्नाची ही जी समस्या आहे त्याच्यामध्ये आपण मुलांच्याबद्दलचं लग्नाचं बघितलं, मुलींच्या लग्नाबद्दल बघितलं. तसंच आज मुलींचे जे आईवडील आहेत, विशेषतः मुलींचे आईवडील जे आहेत, काय हे एक लग्न होण्यामध्ये मुलींचे आईवडील विशेषतः आया या खूप मोठा अडसर असतात. हल्ली मी बघितलेले आहे. आता विषय असा आहे की मुलगी शिकते आहे, ती करिअर करते आहे, तिला पगार चांगला मिळतो आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि त्यांनी शिकावंसुद्धा, त्याच्यामध्येही काही दुमत नाही. म्हणजे आणि त्यांनी करिअर करावं तर तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विषय आहे. त्यांनी करिअर करावं नाही करावं कसं आहे. पण करिअर म्हणजे काय, हाही एक विषय आहे ना. करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे आपण जन्माला का आलो आहे हेही विसरायचं. करिअर म्हणजे आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या काय आहेत हेही विसरायचं. करिअर म्हणजे आपल्या घरच्या याच्याकडे काय जबाबदाऱ्या आहेत तेही विसरायचं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुली हल्ली विसरलेल्या आहेत किंवा विसरत आहेत. आणि त्याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आईवडील आहेत. काय, मुलगी शिकली, तिला पगार चांगला असेल, तिचं करिअर चांगलं होत असेल, याचा अर्थ तिचं लग्न करायला उशीर करावा हा विषय नाही आहे. करिअर होतं, पण आज बरेच लोक असे आहेत, बरेच जुन्या डॉक्टर्स असे आहेत, जुन्या मोठी बँकर्स असे आहेत, किंवा जुन्या वकील असे आहेत, किंवा जुन्या जजेस असे आहेत की ज्यांनी योग्य वयात लग्न केली, योग्य वयात त्यांना मुलं बाळं झाली, आणखीन योग्य वयात म्हणजे त्यांचं करिअर पण झालेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो. आणि त्यांचं लग्नसुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजे करिअर असूनसुद्धा त्यांचं लग्न सक्सेसफुल झालेलं आहे. अशी खूप बायका आहेत. मी अशा सक्सेसफुल बायकांचे मी इंटरव्ह्यूसुद्धा या ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवर आपल्या घेणार आहे. आज काय होतं, हे सगळं होत असताना जेव्हा आपण स्थळं बघायला जातात मुलं, अजून मला माझ्या मुलासाठी स्थळं बघायची वेळ आलेली नाही आहे, लहान आहे अजून तो. पण माझे नातेवाईक जे आहेत, ज्यांच्या मुलांची काय म्हणतात त्याला, लग्न होताना जे मी त्यांच्यासाठी जी स्थळं बघताना जे त्यांचे अभिप्राय आहेत मी जे बघतो, त्या अभिप्रायामध्ये असं आहे की पहिल्यांदा जेव्हा आपण फोन करतो त्यावेळेसच त्या मुलीची आई ही फोनवर सांगते की बाबा, माझी मुलगी स्वयंपाक करणार नाही, माझी मुलगी कुळधर्म कुळाचार करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. काय, आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या बेसिक बायकांच्याच गोष्टी आहेत. तुम्ही कितीही मोठा माणूस बघा, अगदी राजाची राणी बघा, ती सुद्धा काही गोष्टी स्वयंपाकात करते बरं का. आणि जरी त्यांच्याकडे आचारी असला तरी घरात काय करायचं, काय नाही करायचं, किती घ्यायचं, काय घ्यायचं, सुमान जो भाग आहे तो ती बाई बघते. तो ती बाई 100% बघते. पण जिथे आईच जेव्हा असं सांगते की माझी मुलगी हे काहीच करणार नाही, कारण हल्ली झोमॅटोवर मागवलं की सगळं मिळतं, बिलकिटवर मागवलं की सगळं मिळतं. काय, तर सगळं मिळतं, पण त्याला पैसे मोजावे लागतात. आणि त्याच्यातलं जे घरपण असतं ते घरपण त्याच्यात नाही आहे. आणि हाच जो आहे, म्हणजे बऱ्याच बायकांचं तर असं आहे की त्या घरी स्वयंपाक, म्हणजे स्वयंपाक वगैरे तर हा विषय सोडून द्या, हा नंतरचा विषय. पण त्या इवन त्यांच्या सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळायला तयार नसतात. आणि हा एक फार मोठा पापाचा विषय आहे. आणखीन
हे आयाच फोनवर सांगतात की नाही, तिला ही जबाबदारी नको आहे. अरे, ही जबाबदारी नको आहे. किंवा लग्न झाल्यावर तिचं आता हे आहे, त्यामुळे तिने हे करायला पाहिजे, ती कसं काय बघणार. उद्या तुम्हीसुद्धा आईवडिलात, तुम्हीसुद्धा म्हातारे होणार आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे त्या आयांनी विशेषतः. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये वडील हा माणूस गप्प बसलेला असतो. आणि बरीच लोकं अशा वेळेस त्या वडिलांना दोष देत असतात की त्याचा होल्ड नाही. आज मुली पैसे कमवायला लागतात, सगळं कमवायला लागतं, वडिलांनी एक आवाज उठवला किंवा काही केलं तर अशाही माझ्या माहितीतली लोकं आहेत की त्यांच्या मुलींनी त्यांना डायरेक्ट सांगितलेलं आहे, तुम्ही माझ्या मागे लागलात तर मी वेगळी राहील. 2-1 लाख रुपये पगार असतो आणि त्याच्यामध्ये ती मुलगी एकटी वेगळी राहू शकते. अगदी मुंबई दिल्ली कुठेही वेगळी राहू शकते. आणि वेगळी राहिल्यावर आपला कंट्रोलच नाही. त्यामुळे बाप गप्प बसलेला असतो. बऱ्याच मुली लग्न झाल्यानंतर म्हणतात किंवा लग्नाच्या आधीसुद्धा त्यांचं एक असतं की मला मुलं बाळं नको. अरे, मुलं बाळं नको तर मग लग्न करायचं कशाला. आणि मुलं बाळं नको तर मग तू स्त्रीचा जन्म घेतला आहेस. पुरुषाला अजून मुलं जन्माला हे करता येत नाहीत. ते सायन्स अजून तेवढं पुढं गेलेलं नाही आहे. हे का नको. म्हणजे तुम्ही करिअर करा. आणि करिअर म्हणजे काय आहे. करिअर म्हणजे मला माझे काही चांगले संबंधित लोक आहेत की जे करिअर करून आज अशा स्टेजला गेलेत की मुलंही होत नाही आहेत. करिअर म्हणजे सगळं अगदी टॉप इंटरनॅशनल लेवलचं करिअर झालेलं आहे. सगळं आहे. त्या वेलकममधला डायलॉग आहे ना त्या नाना पाटेकरचा, क्या कम है, इज्जत है, शोहरत है, सगळं काही आहे, नाम है, पैसा आहे, पण काय नाही आहे. आणि आज लग्न असून मुलं नाही आहेत त्यांना. कारण ज्या वयात मुलं व्हायला पाहिजेत त्या वयात मुलं झाली नाहीत. आणि हल्लीच्या यामध्ये आईवडीलसुद्धा याला पाठिंबा देत असतात. नाही, जरा थांबा तुम्ही, आता काय 27-28 आहे, काय वय चाललं आहे. अरे 27-28व्या वर्षामध्ये मुलं होऊन तुमचं पुढच्या करिअरला तुम्ही लागला पाहिजेत. पण आपण 29-30व्या वर्षीपर्यंत लग्नच करत नाहीत. आणि चांगली मुलं, चांगली स्थळं ही साधारणतः 27-28 वर्षाचा मुलगा होऊन तो लग्न करून पुढे जायला लागलेला असतो. आज ह्या याच्यामध्ये पूर्वीच्या म्हणजे आजही मी हेही बघितलेलं आहे की ज्या हाऊसवाईफ आहेत ह्या करिअर ओरिएंटेड, त्यांच्याकडे पैसे त्यांच्या हातात नसतील पण एक मुलं सांभाळायचं आणि मुलांना वरती आणायचं एक समाधान असतं. आणि मुलं जेव्हा ह्या मुलांना होतात, या बायकांना मुलं होतात किंवा ह्या उशिरा झालेल्या कपल्सना मुलं होतात, त्यांचे प्रॉब्लेम्स आणखीन वेगळे असतात. कारण उशिरा मुलं झालेली असतात, त्याच्यात प्रॉब्लेमॅटिक असतात, त्याच्यात परत ते करिअर आणखीन हे ते या सगळ्या गोष्टी असतात. बरेच माझे विचार लोकांना पटणार नाहीत, मुलींना विशेषतः पटणार नाहीत, पण हे बदलायला पाहिजे. हे बदलायला पाहिजे. कारण बाई आणि पुरुषाचा जन्म हा वाढवण्यासाठी आहे. म्हणजे आपल्या 2 पिढ्या आधी 10-10 मुलं होती एखाद्या बाईला. आज 1 मूल व्हायची मारामारी. याच्यावर आपल्याला मंथन आणि प्रबोधन दोन्ही करायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा या याच्यामध्ये काही वाटत असेल, तुम्ही नक्की कमेंट्स करून मला कळवा काय, आणि त्याच्यावर आपण आणखीन पुढे जाऊ. आज एवढंच. धन्यवाद.